यूट्यूब चॅनल कधी सुरू केलं, का हे माझे पहिलं चॅनल आहे, किंवा हे मी 1000 सबस्क्रायबर कसे पूर्ण केले, बाळाला सांभाळून मी हे व्हिडिओ कसे बनवते. तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रवीना आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्येच म्हणजेच रवीना डेली ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ नक्की कशाबद्दल आहे. तर हो, हा व्हिडिओ आहे की हा व्हिडिओ आहे की आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आता 1000 मेंबर्स ऍड झालेले आहेत, म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. खूप दिवस झाले मला व्हिडिओ बनवायचा होता, पण काही कारणाने तो राहूनच जात होता. तर माझा डिसेंबर महिना पूर्ण आजारपणामध्येच गेला आणि नंतर काही अशी कामे आली की त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवू शकले नाही. म्हणून मी हा व्हिडिओ आता तर खूप जणांनी मला असे प्रश्न विचारले की यूट्यूब चॅनल कधी सुरू केलं, का हे माझे पहिले चॅनल आहे, किंवा हे मी 1000 सबस्क्रायबर कसे पूर्ण केले, बाळाला सांभाळून मी हे व्हिडिओ कसे बनवते. तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि मी ज्या काही चुका केल्या ते तुम्ही करू नका, हे सुद्धा मी गोष्ट एक तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी यूट्यूब चॅनल कधी स्टार्ट केलं, तर मी यूट्यूब चॅनल हे जून 2025 मध्ये स्टार्ट केलं आणि हे माझं पहिलंच यूट्यूब चॅनल आहे. याआधी मी IT सेक्टरमध्ये जॉब करत होते. नंतर काही हेल्थ इश्यूमुळे मला तो जॉब सोडावा लागला आणि नंतर छोटं मोठं काहीतरी करायचं म्हटल्यानंतर माझी प्रेग्नन्सी वगैरे आली. प्रेग्नन्सी मध्ये बाळाला सांभाळणं, त्याची केअर करणं यातच माझा पूर्ण दिवस जात होता. मग हळूहळू लोक ना जसं बाळ मोठं व्हायला लागलं तसं मला विचारू लागले की जॉब परत करणार आहे की नाही, घरी बसून काय करणार आहे. तर मला पण थोडं थोडं असं नाही का परत वाटत होतं की घरी बसून मी काहीतरी केलं पाहिजे. आणि असा विचार पण येत होता की बाळाला सांभाळत मी काहीतरी केलं पाहिजे. तसे मी जॉब पण खूप शोधले, पण त्यानंतर मला YouTube हाच बेस्ट ऑप्शन वाटला. तर म्हणून मी YouTube चॅनल चालू केलं आणि हे माझं पहिलंच YouTube चॅनल आहे. आता YouTube चॅनल ओपन तर केलं, पण YouTube चॅनलमध्ये व्हिडिओज कोणते टाकायचे हा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. तर पहिल्यांदा स्टार्टिंगला मी रेसिपीज टाकत होते. अगदी 4 ते 5 रेसिपीज मी टाकल्या. तर परत परत ना असा प्रश्न येऊ लागला की रोज नवीन कोणत्या अशा रेसिपीज टाकायच्या, का तर बाळ माझं लहान होतं आणि मला असं काही शक्य नव्हतं की मी पटकन मार्केटला जाईन आणि कोणती गोष्ट घेऊन येईन आणि ती रेसिपीच्या माध्यमातून मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकेन. पण असं काही होत नव्हतं, म्हणून मी रेसिपीचं थोडंसं बाजूला ठेवलं आणि मी उलन रंगोली मॅटचा कोर्स तर याआधी केलाच होता. मग म्हटलं की रंगोली मॅटचे व्हिडिओच आपण यूट्यूब चॅनलमध्ये टाकूया. आणि त्यावेळेस उलन रंगोली मॅट खूप ट्रेंडिंगमध्ये होतं आणि माझे 4 ते 5 व्हिडिओ खूप म्हणजे खूप व्हायरल झाले आणि अजून सुद्धा ते टचवुडली व्हायरल होतच आहे. रंगोली मॅटच्या प्रचंड व्हायरल झालेल्या व्हिडिओजमुळे माझे पटकन 500 सबस्क्रायबर कधी पूर्ण झाले मला समजलं देखील नाही. पण त्याच्यानंतर ना गणपतीच्या सुट्टीमध्ये मी आईकडे गेले होते. तर त्याच्यामध्ये असं झालं की मला कोणतेच व्हिडिओ तिथे करता आले नाही आणि मग त्याच्यामध्येच माझं थोडंसं तिथेच लॉस झाला मी म्हणेन. का तर त्या 15 दिवसात मी एकही व्हिडिओ बनवला नाही आणि एकही व्हिडिओ अपलोड केला नाही. त्याच्यामुळे माझा ऑडियन्स लेवल खूप म्हणजे खूप लो आला. तर हीच ती माझी मोठी चूक होती की गॅप आपण ठेवता कामा नये. जर आपण कोणता जॉब करत असेल तर तिथे सुद्धा आपण लिव्स वगैरे अप्लाय करतो. तर इथे थोडं तसंच असतं. व्हिडिओमध्ये माझा थोडासा गॅप पडला आणि ऑडियन्स लेवल खूप म्हणजे खूप लो झाला. माझे सबस्क्रायबर पण लो झाले. माझं सगळंच एकदम मी टोटल याच्यामध्ये लॉसमध्ये गेले. त्या काळात ना खूप अशा वाईट वगैरे गोष्टी मनात विचार करून घर करून बसल्या होत्या की आता नको, हे आपण इथंच बास करूयात. आता काही सबस्क्रायबर पण वाढत नाहीये, व्ह्यूज पण येत नाहीयेत व्यवस्थित व्हिडिओवरती. मग
आपण हे आता बंद करूयात. मग काही मराठी टेक चॅनलचे मी व्हिडिओ बघितले, हिंदी पण बघितले, पण त्यात ना काही काही अशाच जास्त व्हिडिओज होते की तुम्ही पे करून सबस्क्रायबर मिळवा, व्ह्यूज मिळवा. तर मला ना परत परत ना समजलं की आपण जेवढं पे करून त्यांच्या अशा गोष्टी करून आपण अशा सबस्क्रायबर वगैरे गोष्टी मिळवतो ना, तर ते एक आपलं तात्पुरतं सुख आहे. आपल्याला त्याच्यामधून व्ह्यूज वगैरे भेटत नाही. आपले व्हिडिओज तिथल्या तिथंच फिरले जातात. तर म्हणून जर तुमच्यासाठी हे सांगते, जर तुम्ही पण असा विचार करत असाल तर हा विषय तिथल्या तिथंच तुमचा थांबवा. का तर त्याच्यामधून काहीही फायदा होत नाही. आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. व्यवस्थित कंटेंट, थंबनेल अशा गोष्टींकडेच तुम्ही जास्त लक्ष द्या. तुमचे सबस्क्रायबर वगैरे ऑटोमॅटिक वाढतील. आणि मराठी टेक चॅनल बघण्यात मी इंटरेस्ट का दाखवला, का तर आपला पण मराठी चॅनल आपण बनवतोय आणि मराठी टेक चॅनल आपल्याला एकदम व्यवस्थित पर्याय देतात. आणि त्यातल्या त्यात मी माया कलासरे, टेक सोनाली अशा वगैरे लोकांचे मी व्हिडिओज बघितले. त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला आणि मी परत एकदा नव्याने सुरुवात केली. फायनली माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर मला सांगायला आवडेल की तुम्ही व्हिडिओजमध्ये गॅप ठेवू नका आणि बाकीच्या जे टेक चॅनल वगैरे खूप काही काही वेगवेगळ्या गोष्टी सांगतात, तर त्याच्याकडेही लक्ष न देता आपल्या कंटेंटकडे, व्यवस्थित थंबनेलकडे आणि टायटलकडे ते कसं जास्त आपण इम्प्रूव्ह करेल ह्याच्याकडेच लक्ष द्या. बाकीच्या गोष्टींकडे लक्ष नका देऊ. तर परत एका मुद्द्याकडे वळूया की आपला तिसरा प्रश्न आहे की बाळाला सांभाळून तू कसे व्हिडिओज बनवते. तर हा एक मला खूप मोठा टास्क आहे असं मी म्हणेन. का तर बाळाला दुपारी अजिबातच कसलीही झोप येत नाही आणि तो झोपला तरी एक 10 मिनिटं किंवा अर्ध्या तासाची झोप घेतो. त्याच्यापेक्षा जास्त तो झोप घेत नाही. त्याच्यामुळे माझ्यासाठी हा खूप मोठा टास्कच आहे. तसं मी तो झोपला ना, एक 10 मिनिटाचा जरी त्याने झोप घेतली, तरी मी त्या 10 मिनिटात मला जो पाहिजे तो व्हिडिओ मी कलेक्ट करते आणि परत एडिटिंग वगैरे करून तो अपलोड करते. आणि संध्याकाळी तो एकदम निवांत झोपला की सकाळी दिवसभराचा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची एडिटिंग, त्याचं थंबनेल वगैरे अशा गोष्टी मी बघते. तर त्याने झोपल्यावरच मी व्हिडिओ वगैरे बनवते आणि मुलांना होले मॅटचं मी त्याने झोपला तेव्हाच बनवते, नाहीतर ते पण व्हिडिओ मी बनवते. तसं जर तो उठला तर मला मदत करतात. माझे एडिटिंग वगैरे त्यांनी जर असा रडायला लागला, किरकिर करायला लागला तर राहिली तर ते मला अशी मदत करतात. त्याच्यामुळे माझं काम थोडंसं सोपं होतं. आणि सबस्क्रायबर वाढवायचं जर तुम्ही म्हटलं तर तुम्ही घरच्यांची थोडीफार तरी हेल्प तुम्हाला घ्यावीच लागते. का तर आपले ना एक 100 सबस्क्रायबर इझिली घरच्यां थ्रू होतात. का आपल्या घरच्यांपासूनच आपण स्टार्ट करायला सुरुवात करायची. फॅमिली मेंबर्स कडून वगैरे, फ्रेंड सर्कल, असं शेजारचे वगैरे. तर यांच्याकडूनच आपण सबस्क्रायबरची सुरुवात करून घ्यायची. जेणेकरून आपले एक 100 ते 150 ह्या लोकांमुळे सबस्क्रायबर होतात. तर मी पण तसंच केलं आणि मला सबस्क्रायबर माझे पूर्ण करण्यात माझ्या आईने, भावाने, आहोंनी आणि सगळ्याच फॅमिली मेंबरनी मला खूप सारी मदत केली आणि त्यांचे मी खूप खूप आभार मानते. चला तर मग आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे भेटली असतील आणि परत एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे, तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळेच मी हा टप्पा पूर्ण करू शकले. व्हिडिओ थोडासा माझ्याकडून लेटच झाला, तुम्ही समजूनच घ्याल. अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. अजून खूप मोठा पुढचा पल्ला गाठायचा आहे आणि तुम्ही माझी नक्कीच यात साथ द्याल, यात मला काहीच शंका नाहीये. चला तर मग या छोट्याशा व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.